संभाजीनगरमधील सुकणा धरण आता पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं दिसतंय आणि धरण आटल्यानं पात्रात भेगा सुद्धा पडल्यात। संभाजीनगरमधील पाणी संकट आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता दिसते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर संभाजीनगरमधून ही बातमी, ज्या ठिकाणी सुकणा धरण आहे ते पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं दिसतंय आणि आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। धरण आटल्यानं पात्रात भेगा सुद्धा पडल्यात। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हे धरण पूर्णपणे आटलेलं आहे आणि त्यामुळे या पात्रात भेगा सुद्धा पडल्याचं दिसतंय। नक्कीच गौरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट सध्या गिरट्या घालताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यातच आज एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपल्याला छत्रपती संभाजीनगर शहराजवळ सुकणा नदीवर असलेल्या सुकणा धरणाला पाणी आटून उष्णतेच्या तडाख्यामुळे भेगा पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात देखील 6% कमी पाणी साठा शिल्लक राहिला आहे आणि त्यातच सुकणा धरणावरील देखील पाणी संपले असून त्यावर या अक्षरशः भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गौरी, हो, नक्कीच सुमित, संभाजीनगर मधील नागरिकांसाठी ही चिंताजनक बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर सुकणा धरण आहे ते पूर्णपणे आटल्याचं आपण पाहू शकतो। ही काही दृश्य आहेत ज्यामध्ये ज्या पात्रात भेगा पडल्याचं समोर आलंय।